नमस्कार. मी अरविंद आठले. का स्त्रियांच्या स्वयंपाकाच्या कौशल्याबद्दल आपण बोललो होतो की घरात कसं समाधान त्यांनी राहील. आता घरात समाधान हवं असेल तर संसारामध्ये फार म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर अत्यंत कठीण आहे. आज आपले संसार सुखी आहेत असं कोणालाच वाटत नाही. पैसेवाला असो, गरीब असो, श्रीमंत असो, अगदी उत्तम दिसणारा असो, कुरूप असो, सुरूप असो, कसाही असो, या प्रत्येक माणसामध्ये 6 दुर्गुण अगदी भिनलेले आहेत. संसार आपला सुखाचा न होण्याचे कारण ही 6 दुर्गुण आहेत. आणि हे दुर्गुण म्हणजे लाग, लोभ, द्वेष, मदमोह, मत्सर यांचा सूक्ष्मपणे तुम्ही विचार करून पहा की मी जे म्हणतो यात किती तथ्य आहे. आपले संसार सुखाचे नाहीत कारण हे षड्रिपू आपल्या मागे आहेत आणि हे किती छोट्या छोट्या गोष्टी डोकावतात याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही सुखी समाधानी का नाही याचं उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. साध्या साध्या गोष्टीत आपल्याला राग येतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की आपला राग नाकाच्या शेंड्यावर असतो. मग समोर ती व्यक्ती आपली बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, आई आहे, बाप आहे याचा आपण विचार करत नाही. पटकन तोंडून काहीतरी येते की समोरच्याचा आपण अपमान करतो. मला आश्चर्य वाटते की तथाकथित धार्मिक म्हणणारी अनेक माणसं अत्यंत रागीट असतात. हे विधान तुम्हाला थोडं धाष्ट्याचं वाटेल, परंतु गुरुचरित्राची सुद्धा अनंत पारायण करणारे खूप माणसं मला माहीत आहेत की ते रागीट आहेत, कारण त्यांनी जे स्वतःला नियम घालून घेतलेले आहेत. हे नियम कितीही चांगले असले तरी हे नियम बिटवीन दी लाईन्स वाचण्याचे आहेत हे ते विसरून जातात. आणि एखादा नियम चुकून मोडला तर काहीतरी भयंकर पाप होणार आणि गुरु आपल्याला शिक्षा करणार अशी काहीतरी त्यांची कदाचित भावना असेल. त्यामुळे समोरच्या माणसाच्या हातून थोडं जरी काही गडबड झाली की यांचा राग आला नाकाच्या तो शेंड्यावर. हा राग जर आवरता येत नसेल तर अध्यात्म होईल का? अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध. आज शिराना तुम्हाला बाहेरच्या गोष्टीकडे बघता कशाला? मी हे सर्व मुद्दाम साधकाच्या आणि संसारी साधकाच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे. मी या सगळ्यातून गेलो आहे. मी अत्यंत रागीट आणि अत्यंत मूर्ख माणूस म्हणून एखाद्या वेळ कदाचित लोक म्हणत असतील मला. साध्या साध्या गोष्टीवर राग यायचा. विशेषतः लग्न झाल्यानंतर संसाराच्या ज्या चिंता लागतात आपल्याला आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसेल विशेषतः तर हा राग पटकन आपल्याला आणि समोरच्या माणसाची चूक पदरातून घ्यायची ही सवय निघून गेलेली असते. आणि माणूस पटकन जो राग काढतो तो समोर जो कोणी दिसेल ती व्यक्ती कोणीही असो. हा राग नुसत्या वैचारांती निघाला तर ठीक आहे, पण तो काही वेळा शारीरिक निघतो. एखाद्या मुलाचं चुकलं की एक थोबाडीत दिली, अभ्यास त्यांनी नाही केला की एकदाला एक छडी मारली. मला लहानपणी फार भीती वाटायची वडिलांची. ते मला अभ्यास शिकवायचे आणि जरा काही चुकलं की एक बसली पाटीत. त्यामुळे अभ्यासाचं वावडं उत्पन्न झालं. पाठांतर मला मुळगीच त्यावेळेपासून आवडेन असं झालं. माझं पाठांतर कुठलंही काही मला पाठांतर नाही आहे. या गोष्टी सामान्य गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपण विसरतो आणि मग चिडचिड केली की त्या संसारातली सगळी मजाच केली. संसारात आनंद हवा. हा आनंद हवा तर पहिला ताबा तुमच्या रागावर ठेवा तुम्ही. हा ठेवणं कसा ठेवायचं हे आता तुम्ही ठरवा. म्हटलात तुम्ही ठरवलं की रागावर ताबा ठेवायचा. कोणी म्हणतात 1 ते 100 आकडे मोजले की राग शांत होतो. जे काही उपाय तुम्हाला सुचत असतील ते करा, पण रागावर ताबा ठेवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे लोभ. कितीही श्रीमंत माणूस असला तरी समोरच्या गोष्टीचा लोभ सुटत नाही. पैसा खूप आहे म्हणून पैशाचा लोभ सुटत नाही. कीर्ती खूप आहे म्हणून कीर्तीचा लोभ सुटत नाही. मायेचाही लोभ असतो. कोणी माया आपल्याला केली नाही तर तिचाही आपल्याला
त्रास होतो. हा सुटायचा असेल तर तुम्ही दुसऱ्यावर लोभ करायला शिका. माया करायला शिका. आणि दुसऱ्यावर जेव्हा तेवढी माया प्रेम कराल तेवढा तुमचा लोभ सुटेल, तुमचा राग सुटेल, तुमचा द्वेष सुटेल, तुमचे अनेक षड्रिपू या लोभाच्या मायेच्या झटक्यातून दुरुस्त होतील. माया म्हणजे प्रेम. ईश्वर हा प्रेमाचाच अवतार आहे असं मी समजतो. हे प्रेम ज्याला मिळालं त्याला संसारात चिडचिड होत नाही. हे प्रेम कोणाचंही, आईचं असो, वडिलांचं असो. वडिलांचं प्रेम अव्यक्त असतं म्हणतात. मला आठवतं हे जरी वडील रागीट असले माझे तरी ते रागीट का आहेत याचा मी विचार जेव्हा केला की संसार एक साधा भटजी माणूस आणि मोठा प्रपंच मोठा मागे, आणि तो दोन टोकं मिळवणं त्यांना अत्यंत कठीण जायचं. माझ्या मनात जी परमेश्वराविषयी अश्रद्धा निर्माण झाली होती ती यातूनच उत्पन्न झाली होती. ही 2% मिळवताना त्या विचारांची किती ससेहोलपट होत असेल, आणि त्यामुळे काही गोष्ट थोडीशी जरी मनाविरुद्ध झाली तरी माणसाला राग येतो. राग याला कारण असतं, लोभ याला कारण असतं. ही कारणं आपण शांतपणे जर विचार केला मनाशी, आणि ह्या सगळ्या संबंध ह्या सगळ्या गोष्टींचा जाऊन शेवटी मनाशी असतो. म्हणून ज्याचं मन ताब्यात आहे त्याचे हे सगळे षड्रिपू आपोआप त्याच्या ताब्यात येतील, यात काही शंका नाही. परंतु त्या वडिलांचं प्रेमही मी बघितलेलं आहे. एकदा शाळेतून असा सुटून मला ऊस खायची खूप इच्छा झाली. घरात आणलेले होते ऊस, अत्यंत गरिबीत दिवस काढले. मग शाळेत मी गेलो तर शाळेतून मधून पळून आलो, मला ऊस खायची इच्छा झाली. त्या ज्या प्रेमाने त्यांनी मला जवळ घेतला आणि ऊस खायला दिला हे मला विसरता नाही. त्यामुळे ते राखीट असले तरी त्यांचा प्रेमही मला माहिती आहे. पुढे आयुष्यात जाऊन माझ्या अनेक चुकांना त्यांनी माफी दिली, आणि हे पाहिल्यानंतर हा माणूस आतून किती मऊ, कसा, ज्याला आपण फणसासारखा म्हणतो, फणसाची जी उपमा देतात तसं मला ह्या गोष्टीचं वाटतं. प्रेमळ असावं माणसाने. घरच्या लोकांवर प्रेम करून पहा. हे प्रेम त्या घरच्या लोकांना समजली पाहिजे. तुम्ही जरी केलं तर आणि त्यांना ते समजत नसेल तर त्याचाही काही उपयोग नसतो. तेव्हा प्रेम हे अत्यंत महत्त्व आहे. हे प्रेम तुमचा राग घालवेल, तुमचा द्वेष घालवेल, तुमचं मत्सरही घालवेल. साध्या साध्या गोष्टीत आपण लोकांचा द्वेष करतो, आणि द्वेष करतो हे आपल्याला समजत असलं तरी तो द्वेष आपण सोडत नाही. हा द्वेष समोरच्याचं चांगलं झालं तर काही वेळा मत्सर उत्पन्न होतो आणि काही वेळा द्वेषही उत्पन्न होतो. या संसारातले छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फार सूक्ष्म निरीक्षण करा. फार मोठी उपासना करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. हे निरीक्षण शक्ती तुमची जेव्हा असेल तेव्हा ही निरीक्षण शक्ती तुम्हाला तुमचे षड्रिपू घालवायला नक्की मदत करेल. दुसऱ्याकडे पहा की एखाद्या व्यक्तीची अमुक एक गोष्ट तुम्हाला आवडत नाही तर ती गोष्ट तुमच्यात येऊ नये असं निरीक्षण करा. ती गोष्ट, ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या व्यक्तीचीही इनॅबिलिटी, त्याचाही नाईलाज दिसेल तुम्हाला की तो तसं का वागतो. मागे काहीतरी पार्श्वभूमी असते. ही पार्श्वभूमी प्रत्येकाची लक्षात घेण्यात जर तुम्ही विचार केला, आणि यासाठी विवेक ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही विवेक पाळायची जर तुम्हाला बुद्धी झाली, तुम्हाला इच्छा झाली, सद्गुरू हे शिकवत असतो सगळं. सद्गुरूंचं प्रेम मी अनुभवलेलं आहे, आणि हे प्रेम अनुभवल्यानंतर प्रेम काय हे मला समजायला लागलं. तोपर्यंत मला प्रेम समजत नव्हतं, आणि हे प्रेम जेव्हा समजेल, ही माया जेव्हा, मायाचा अर्थ मी मायाळूपणे हात फिरवणे या अर्थाने माया म्हणतो आहे.
वेदांतातली माया म्हणत नाही आम्ही. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर पाठीवर प्रेमाने हात फिरवा, त्याचं कसं हृदय पाघळून जातं याचा मी अनुभव घेतलेला आहे. काही गोष्टी मी अनेक प्रयोग म्हणून स्वतःही करून बघितलेल्या आहेत आणि मला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. तेव्हा द्वेष करायचा नाही हे जर ठरवलं तर तो समोरचे व्यक्तीतले गुण लक्षात घेतलेत तर त्या गुणांचं संवर्धन त्याचं कसं होईल. त्याच्यातही का प्रत्येक व्यक्ती गुणदोषांनी रहित अशी हे होत नाही. प्रत्येकात काही ना काही गुण असतात, तसे दोष असतात, तसे गुणही अनंत असतात. हे गुण पाहायला आपण शिकलं पाहिजे. माझ्या गुरूंची जी मला पहिली शिकवण होती की मी तुझ्यात आहे तसा मी इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात मला पाहायला शिक, ही जी शिकवण मला त्यांनी दिली, या एका शिकवणीने माझा आमूलाग्र बदल माझ्यात झाला असं मला वाटतं. त्यामुळे दुसऱ्याच्या विषयी माझ्या मनात प्रेम उत्पन्न व्हायला लागलं की अरे त्याच्यात गुरु आहे, गुरुनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग ह्या व्यक्तीचा द्वेष करू का आपण, या व्यक्तीशी दुष्टपणे वागू का, राग करू का, हे जेव्हा कळायला लागलं, हे प्रॅक्टिकली कळावं लागतं. आणि हे कळायला लागल्यानंतर तुमच्या स्वभावात आमूलाग्र फरक पडेल यात मला काही शंका वाटत नाही. काही छोट्या गोष्टींचा माज चढतो आपल्याला. ही माजाची उदाहरणं मी आजकाल खूप पाहतो. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना कुठेतरी माज चढलेला असतो, त्या पैशाचा गर्व असतो त्याला. आणि या पायी इतरांना कपदार्थ कसं लेखायचं, त्यांचा अपमान कसा करायचा, पैशांनी सगळं काही विकत घेता येतं, ही जी भावना त्यांची उत्पन्न होते. अरे पैशांनी सगळं नाही विकत घेता येत. हॉटेलात जाऊन पदार्थ विकत घ्याल, तुम्ही कपडे लगते विकत घ्याल, पण ह्या माया नाही विकत घेता येत. ही माया, हे प्रेम विकत नाही मिळत, ते तुम्हाला करावं लागतं. देवाला आपण नारळ चढवतो, त्या पुजारी त्या नारळ फोडून अर्ध बक्कल आपल्याला देतो त्यातलं. असं आपलं आहे. आपण दुसऱ्यावर प्रेम करू, 10 प्रेम केली तर त्यातले 5 आपल्याला परत मिळतील. हे प्रेम करायला शिका, प्रेम शिकावं लागतं. आणि मग एकदा ते प्रेम करायला शिकलं की ते प्रेम करणं ही तुमची हातोटी होऊन जाते. समोरच्या माणसाला छोट्या 2 वाक्यांनी कसं खुश करता येतं याचा मी अनुभव घेतलेला आहे. आणि माणूस वाईट कधी विसरत नाही. एखाद्याचे दोष तुम्ही तोंडावर काढले तर त्याच्या डोक्यातून ती वाक्य आयुष्यभर जात नाही. परंतु एखाद्याला प्रेम तुम्ही करा, त्याचे 4 मायेचे शब्द त्याला सोचवा, त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवून पहा, ते त्याच्या आयुष्यभर लक्षात राहतं. या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे. अनेक गोष्टींचा आपल्याला मोह होतो. आत्ता जे आजकाल जे आहे असता जे चिडचिड माणसाची होते, समाधानी वृत्ती राहिली नाही, ह्याचं कारण अनेक गोष्टींचा मोह आपल्याला होतो. माझ्या घरात फ्रीज पाहिजे, माझ्या घरात टी व्ही पाहिजे, समोर शेजारच्याची कार आहे का, मलाही कार आवश्यक आहे. ह्या अनेक गोष्टींचा जो मोह असतो, खाण्यापिणे कपडे लागते, प्रत्येक गोष्टीत मोह ठेवलेला आहे. आणि समाधान जर त्या माणसाचं नसेल तर त्याला अमुक एक दिल, 10 रुपये मिळाले की त्याला 50 रुपये केव्हा मिळतील आणि 50 मिळाले तर 1000 केव्हा मिळतील, हे सतत याच विचारात तो राहतो. आणि साध्या साध्या गोष्टींवर जे त्याला सहज शक्य असतं तेही त्या गोष्टींचं नियंत्रण तो विसरून जातो. मोह केवळ स्त्रीचा असतो, केवळ ह्याचा असतो असं नाही. अनेक छोट्याही गोष्टींचा मोह आपल्याला दुःख देतो पुढे. मोह आणि क्रोधाचं रूपांतर केव्हा होतं त्या मोहाचं हे आपल्याला समजत नाही. तेव्हा क्रोध आणि मोह ह्या 2 गोष्टी परस्परावलंबी आहेत. मोह झाला आणि मिळाला नाही की त्याचं उत्पन्न क्रोधात होतं. समोरच्याला अमुक एक गोष्ट मिळते आहे, मला ती घेता येत नाही, झालं माझं रूपांतर. तेव्हा ह्या 4 गोष्टी अत्यंत सोप्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी सगळ्यात कठीण असतात. एखादी गोष्ट मत्सर वाटतो आपल्याला की समोरच्याचा अमुक आहे, तशी प्रत्येक म्हण आहे, गंमत म्हणून सांगतो, शेजारच्याची बायको सुंदर वाटते आपल्याला, तशापैकी ते आहे की हा एक प्रकारचा अमुक एक गोष्ट माझ्याकडे नाही आणि त्याच्याकडे आहे, कुठली छोटी गोष्ट असो, तर लगेच आपल्याला त्या व्यक्तीचा मत्सर वाटायला लागतो. अरे तो गुणी आहे, लोक त्याची स्तुती करतात,
तुम्हाला जर तुमची स्तुती करावी अशी वाटत असेल तर तुम्ही गुणी व्हा. त्यासाठी इतरांचा मत्सर करण्याची काय गरज आहे? तुम्हाला या गोष्टी अगदी मी ज्या सांगतो या साध्या सरळ सोप्या गोष्टीत सांगतो आहे. मला कुठलं माझं अध्यात्म मला कुठे क्लिष्ट करावं असं वाटत नाही. मोठे ओजड शब्द वापरून हे तुम्हाला अध्यात्म सांगा असं वाटत नाही मला. हे माझं जे आलं आहे ते आतून आलेलं आहे, माझ्या अनुभवातून आलेलं आहे, माझ्या निरीक्षण शक्तीतून आलेलं आहे. काही वेळा माझ्या मुलांनाही माझा पूर्वी धाक वाटत असे. मी त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर भरपूर माराचा उपयोग केलेला आहे. त्यांच्या मनात ती भीती अजूनही या मोठी वय मुलं झाली तरी कुठेतरी मनात त्यांच्या सूक्ष्म त्याविषयी धाक किंवा अप्रीती, नुसता धाक नाही त्याला अप्रीती म्हणेन मी, तीही त्यांच्या मनात कुठेतरी आहे. याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे. आणि या वयात आता मी ती घालवू शकत नाही. परंतु आपल्या मुलाला थोडंसं काय झालं मी पाहिलं. एकदा मी एक मुलाचा माझ्या हात मोडला, त्याला प्लास्टर केलं होतं. हाडवैद्याकडे घेऊन गेलो, त्यांनी प्लास्टर टाकलं. नंतर ते प्लास्टर सोडायचं होतं आणि हे प्लास्टर सोडताना त्याचा हात एकदम असा खाली पडला. मला असं इतकं चक्क झालं एकदम की मी ते पाहू नाही शकलो. मला असं वाटलं गेला याचा हात कामातून. हे जे असतं हे प्रेम असतात, हे आपल्या व्यक्तीचं असतं, तसं इतरांच्या व्यक्तीविषयी वाटलं पाहिजे. काही वेळा अनेक गोष्टी होतात की अमुक एक गोष्ट इतरांना सांगायची नाही, अमुक एक करायचं. हे जे काही धोरण आपल्या या पिढीचं आहे, मला हे धोरण समजत नाही. मला तुम्ही सगळेच माझे वाटतात. माझ्यापुढे हा परकेपणा मला कुठे वाटत नाही, कारण माझ्या गुरुची शिकवण जी आहे ती वेगळ्या प्रत्येकात पाहायला शिकती आहे. आणि ही जेव्हा माझ्या डोक्यात येते तेव्हा मला हा परकेपणा, परभाव कुणाच विषयी वाटत नाही. स्त्री पुरुष असो, अजून कोणी असो, वय असो. मोठ्या माणसाला प्रेम करतं तसं लहान मुलावरही प्रेम करावं लागतं. माझ्या वयाची, आमच्या लग्नाच्या वयाची जेव्हा 50 वर्षे होऊन गेली तेव्हा माझ्या धाकटा मुलगा त्यावेळी इथे नव्हता. तो जपानमध्ये होता त्याच्या कामानिमित्त. परंतु त्याने एक भाषण लिहून पाठवलं व्हिडिओद्वारे, आणि ते त्या दिवशी आम्ही लावलं. हे भाषण मला अत्यंत माझ्या मनाला इतकं त्याने सांगता येत नाही. हे जे असतं ना हे आत्मे येतं आणि हे तुमच्या यावं. ते भाषण तुम्हाला ऐकवावं असंही मला अनेक वेळा वाटतं की प्रेम मुलांचंही प्रचंड असतं तुमच्यावर. असं नाही आहे. काही वेळा ते तुम्हाला बोलतील, काही वेळा तुमचे दोष काढतील. तुम्हाला वाटतं मी बाप आणि माझा दोष मुलगा काढतो. असं नाही आहे. तो तुमचा मुलगा तुमच्या इच्छेने तुमच्या पोटी आलेला नाही आणि तुम्ही तुमच्या बापाच्या पोटी तुमच्या इच्छेने आलेले नाही आहेत. आपण एकमेकांचा ऋणानुबंध आहे म्हणून काहीतरी आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलेलो आहो, एकमेकांच्या सहवासात आलो. हे ऋणानुबंध जर ओळखता आले आपल्याला तर एकमेकांच्या सान्निध्याचं आपण सोनं करू शकतो. जाताना आपण प्रेम नेणार आहोत. बाकी ह्यातलं काही या सृष्टीतलं आपण नेणार नाही आहे. परंतु प्रेम आपल्याला नेता येईल. अनेक लोकांनी, शेकडो लोकांनी तुमच्यावर प्रेम करा. आता काल राजकारण चाललं, त्यात बाळ ठाकरेंचं नाव झालं की कित्येक 30 लाख लोक जवळपास त्यांच्या अंत्ययात्रेला जमा झाले होते. गोळवळकर गुरुजींची अंत्ययात्रा मी पाहिली आहे. जे प्रचंड प्रेम त्यांच्यावर लोकांनी केलेलं आहे, कारण ते प्रेम करण्यासाठी त्यांनी लोकांवर आधी प्रेम केलेलं आहे. या व्यक्तींनी लोकांवर प्रेम केलं आहे म्हणून लोक त्यांच्या मागे आहेत. गुरुच्यावर आपण का मागे असतो? कारण गुरु आपल्यावर प्रेम करत असतो. हे प्रेम ज्याला जमलं त्याचा हे राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर हे सगळे दुर्गुण जाण्यासाठी त्याला त्याचा अत्यंत उपयोग होईल. हे अत्यंत मी खूप साध्या शब्दात सांगतो तुम्हाला. माझ्या मुलाची चित्रफित मुद्दाम मी तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. ते केवळ माझं वैयक्तिक हे म्हणून नाही, मुलांच्यात मूल म्हणून मिसळावं, मोठ्यांच्यात मोठं मिसळून मिसळावं. ज्या ठिकाणी ग्रुपमध्ये तुम्ही जाणार असेल त्या ठिकाणी ते होऊन तुम्ही मिसळा. पाण्यात कुठलाही रंग मिसळला की त्या रंगाचं ते पाणी होऊन जातं, तसं व्हायला तुम्ही शिका. आणि हे शिकलात तर तुमच्या आयुष्यात जो आनंद आहे, दुसऱ्याला खाऊ घालण्यात तुम्हाला जो आनंद आहे. गरीब असलो आम्ही तरी मी भरपूर माझ्या मित्रांना घरी बोलवून खायला घालत असे. ह्या खाऊ घालण्यात मला आनंद होत असे. अनेक वेळा इतके लोक आमच्या घरी यायचे आणि तरीही त्या एकालाही आम्ही कधी विनमुख पाठवलं नाही. या काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकलात तर तुमच्या संसारात आनंद नक्की उत्पन्न होईल. आणि हा आनंद निर्मिती हे संसाराचं मुख्य
जोडणारा जो भाग आहे, संसार उत्तम सुखी करणारा जो भाग आहे, तो हा आनंद आहे. हा आनंद तुम्ही मिळवायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीत हा आनंद भरला आहे. मी हे सातत्याने सांगतो आहे सर्वांना की आनंद छोट्या गोष्टीत आहे. खूप मोठ्या गोष्टीतला आनंद पाहायला जाण्याची गरज नाही. संसार सुखी करायचा असेल तर आजूबाजूच्या माणसांशी प्रेमाने वागा. त्यांचे दोष काढू नका. दोष काढणं फार सोपं आहे. येशू ख्रिस्ताची गोष्ट मी मागे एकदा सांगितली होती. कुमारी माता असते आणि सगळे लोक तिला दगडं मारून छळायचा प्रयत्न करतात, तेव्हा तो म्हणतो की ज्या कोणी पाप केलं नसेल त्याला तिला दगड मारण्याचा अधिकार आहे. त्याबरोबर सगळे दगड मारणार, कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात चुका करतो. फक्त प्रामाणिकपणे त्या आपण चुका करतो हे आपण कबूल करत नाही. हा प्रामाणिकपणा तुमच्यात ठेवा. प्रत्येकात तो ईश्वर पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही एक अत्यंत उत्तम साधक व्हाल, गुरुला प्रिय व्हाल, यात मला काही शंका वाटत नाही. नमस्कार.